जिची कालपर्यंत मनापासून काळजी घेत होता त्याच इराशी आज अर्णव एवढा परका का वागू लागला? प्रेम संपलं की भीती जिंकली? नमस्कार, मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 21वा भाग ऐकणार आहोत. इरा झोपलेली पाहून त्याला तिची काळजी वाटत होती, पण तिच्यासाठी आपण हे करत आहोत ते मनापासून करतोय की सहानुभूती म्हणून हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. त्याच्या मनात विचार आला, मी स्वतःलाच अजून समजून घेतलेलं नाही, मग मी तिच्याजवळ तरी कसा जाऊ? जर पुन्हा कुणी दूर केलं तर मी पुन्हा तसाच तुटेन का? त्याचा श्वास जड झाला. भूतकाळ अजूनही जखम देत होता आणि वर्तमान त्याच्या दाराशी येऊन उभा होता. काय करावे याच संभ्रमात तो पुरता गोंधळून गेला होता. आता पुढे. अर्णव त्या रात्री अनेक विचारांनी गोठून गेल्यासारखा झाला होता. खिडकीतून दिसणारा पाऊस, इरा झोपली असल्याने शांत झालेली ती खोली आणि मनात मात्र उसळणाऱ्या भूतकाळामधील आठवणी, हे सर्व काही त्याच्या मनात घुमत राहिले. या सर्वांचा विचार करत करतच कधीतरी त्याला झोप लागून गेली. सकाळचा हलका प्रकाश पडदे भेदून खोलीत उतरला. तेवढ्यात एक शांत पण कोमल आवाज त्याच्या कानावर पडला. सर, उठा, सकाळ झाली आहे, नाश्ता देखील तयार आहे. अर्णवने झोपेतून विस्कटलेल्या नजरेने वर पाहिले. इरा समोरच उभी असलेली त्याला दिसली. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मित होते. कालच्या तापाने थकलेल्या तिच्या चेहऱ्यावर आज ताजेपणा होता. अर्णवला उभं होताना स्वतःलाच जाणवले की काल रात्री ज्यासाठी तो एवढा अस्वस्थ होत होता ती आज सावरलेली पाहून त्याच्या मनाला जरा छान वाटले. त्याने स्वतःवर संयम ठेवत विचारले, तुमची तब्येत आता कशी आहे? मग इरा हलकीशी हसत म्हणाली, कालच्यापेक्षा खूपच चांगलं वाटतंय. तुम्ही काळजी घेतली म्हणूनच. हे शब्द ऐकून अर्णवच्या मनाचा ठाव नाहीसा झाला एका क्षणासाठी, परंतु तो लगेचच स्वतःला सावरत जवळजवळ औपचारिक हसू देत म्हणाला, गुड, मग मी आवरतो. इरा, हो चालेल. अर्णव त्याच्या खोलीत जाताना स्वतःशीच म्हणाला, नाही अर्णव, तू पुन्हा भावनांमध्ये असे गुंतू शकत नाहीस. हे नातं प्रोफेशनल ठेवायला हवं. अंघोळ करताना पाण्याचे थेंब अर्णवच्या चेहऱ्यावर पडत होते, पण मनात मात्र सतत एकच प्रश्न, आणि तो म्हणजे इराच्या जवळ जातोय का मी? कुणावर विश्वास ठेवायची ताकद अजून आहे का माझ्यात? आणि जर तीही दूर गेली तर? अनायाचा चेहरा, तिचं जाणं, हे सर्व त्याच्या मनात पुन्हा पुन्हा डोकावत होतं. शेवटी त्याने मनाशी एक निर्णय नक्की केला, आणि तो म्हणजे आजपासून आपण इरापासून अंतर ठेवायचं. जमेल तेवढं तुटकपणे, औपचारिकपणे तिच्याशी वागायचं. बॉस एम्प्लॉईचे नाते, बस एवढंच, बाकी काही नाही. त्यानंतर अंघोळ करून तो स्वतःचे आवरत होता. त्याने एक निर्णय त्याच्या मनाशी नक्की केला होता व त्याबद्दलच विचार करत तो खोलीच्या बाहेर आला. नाश्त्यासाठी म्हणून अर्णव आणि इरा दोघेही टेबलाजवळ बसले. इरा नेहमीप्रमाणे हलक्या फुलक्या गप्पा मारत होती, पण आज अर्णवच्या चेहऱ्यावरील औपचारिकता एकदम स्पष्ट दिसत होती. इरा पॅटिसची प्लेट त्याच्याकडे सरकवत म्हणाली, हे खा सर, गरमागरम छान लागेल. अर्णव थोडं मान हलवत म्हणाला, हो, घेतो मी मिस इरा. त्यानंतर दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. नेहमी इरा काही बोलायची तेव्हा अर्णव त्यावर सहजपणे उत्तर द्यायचा, पण आज जणू त्याच्या शब्दांवर कुलूपच बसलं होतं. इराने थोड्या वेळाने हळूच विचारले, काल तुम्हाला खूप थकवा आला असेल ना माझ्यामुळे? तो तिच्या या प्रश्नावर शांत आणि अगदी मोजक्या आवाजात उत्तर देत म्हणाला, इट्स फाईन. कामाचा दिवस होता, त्यामुळे थकवा तसाही आलाच असता. त्याच्या या औपचारिक उत्तराने इरा क्षणभर थांबली. तिला जाणवलं की काहीतरी बदललंय. कालची काळजी, ते त्यांचे मृदू बोलणं, ती सर्व व्यवस्थित करत आहे ना याकडे असलेले त्यांचे लक्ष, आज त्यापैकी काहीच नव्हतं. तिच्या मनात अस्पष्ट अस्वस्थता निर्माण झाली होती. नाश्ता संपेपर्यंत दोघांमध्ये फक्त कामाच्या संदर्भातील 2-3 वाक्य, बाकी पूर्णपणे शांतता होती. नाश्ता झाल्यानंतर दोघे साईटवर जाण्यासाठी म्हणून गाडीत बसले. इरा नेहमी गाडीत बसल्यावर काहीतरी बोलायची, पण आज अर्णवच्या बदललेल्या वागण्यामुळे तीही शांतच होती. गाडी सुरू झाली. पाऊस थांबला होता, पण हवेत अजूनही एक प्रकारचा ओलसर गारवा होता. पहिले 5 मिनिटे पूर्ण शांतता.
इरा शेवटी शांततेचा भंग करत म्हणाली, सर, कालच्यासाठी खरंच सॉरी तुम्हाला. अर्णव तिला न बघता फक्त रस्त्याकडे नजर ठेवून म्हणाला, नो नीड टू से सॉरी. लेट्स कीप थिंग्स प्रोफेशनल इरा. त्याच्या तोंडातून अचानक आलेल्या या बोलण्याने इरा थोडी दचकलीच. तिने डोळे खाली केले. त्यावेळी त्या क्षणात त्याच्या बोलण्यात आलेला तो दुरावा तिने स्पष्ट अनुभवला. गाडीत पुन्हा शांतता पसरली. काळजीने भरलेला आधार देणारा अर्णव हा तिला आज एखाद्या दगडासारखा शांत आणि दूर भासत होता. इरा खिडकीतून बाहेर बघत राहिली. नकळत तिच्या मनात विचार आला, मी काही चूक केली का, की कालच्या माझ्या आजारपणामुळे त्यांना त्रास झाला म्हणून अर्णव सर माझ्याशी असे वागत आहेत. पण दुसरीकडे अर्णवच्या मनात मात्र वेगळंच वादळ चाललं होतं. अंतर ठेव अर्णव, भावना नको आहेत आता कोणाविषयी. पुन्हा एकदा तसंच होऊ देऊ नकोस. गाडीमधील आरशातून त्याची नजर क्षणभर इरावर गेली. ती थोडी शांत, थोडी हताश आणि गोंधळलेली दिसली त्याला. त्याने त्याची नजर लगेचच तिच्यापासून दुसरीकडे वळवून घेतली. साईटवर पोहोचल्यावरही दोघांमध्ये फक्त आणि फक्त कामाविषयी बोलणे चालले होते. इरा, सर, या डॉक्युमेंट्सवर साईन करा. अर्णव, ओके. इरा, हे मेजरमेंट्स अपडेट करायचे आहेत. अर्णव, इराचे मन मात्र अर्णवच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे अस्वस्थ झाले होते. कालच्या त्या फ्रेंडली वागण्यानंतर आजची ही दुरावलेली फॉर्मल टोन तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होती. कधी कधी ती त्याच्याकडे पाहायची आणि प्रत्येक वेळी तो तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे तिला जाणवत होते. दुपारपर्यंत काम सुरू राहिलं, पण दोघांमधला संवाद तसाच थंड आणि मोजका राहिला. साईटवरून बाहेर पडताना इराने हलक्या आवाजात अर्णवला विचारले, सर, काही प्रॉब्लेम आहे का? अर्णव तिच्या अचानक आलेल्या या प्रश्नामुळे थोडा अडखळला, पण लगेचच स्वतःला स्थिर करत म्हणाला, नो, एव्हरीथिंग इज फाईन मिस इरा. चला परत फार्म हाऊसला जाऊया. त्याची नजर मात्र क्षणभरही इराच्या नजरेला भिडली नाही. इरा मनातली काळजी दडवून शांतपणे गाडीत बसली. गाडी रस्त्यावरून पुढे सरकत होती. दोन्ही मनांमध्ये वेगवेगळा कोलाहल चालू होता. एक मन भूतकाळाच्या भीतीत अडकलेलं, तर दुसरं मन हे अचानक निर्माण झालेल्या दुराव्याने गोंधळलेलं होतं. दोघेही काहीतरी बोलू इच्छित होते, पण शब्द मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दिव्यांप्रमाणे एका मागोमाग एक शांतपणे निघून जात होते. अर्णव मात्र मनात ठाम होता की नाही, हे असेच वागणे योग्य आहे. भावनांनी कामात गुंतागुंत वाढते. इराशी हे अंतरच सुरक्षित आहे. पण त्या क्षणात त्यालाच जाणवलं की कधीकधी अंतर ठेवताना एखादी मैलाची दरी बनते, ज्याला परत जोडायला नंतर आयुष्यभरही कमी पडतं. पण हा विचार त्याच्या आधी अनुभवलेल्या अनुभवावर विजय मिळवू शकत नव्हता, कारण त्याचा आधीचा अनुभव हा कटू आठवणींनी भरलेला होता. आणि दुसरीकडे इरा खिडकीबाहेर बघत विचार करत होती, सर अचानक एवढे कसे बदलले? माझ्यामुळे त्यांना काल जास्त त्रास झाला असेल का? गाडी पुढे जात राहिली. दोघेही एकाच गाडीत असले तरी त्यांच्या मनात मात्र कितीतरी अंतर निर्माण झालेले होते. अर्णव आणि इरामधले हे अंतर कधी मिटू शकेल का, की ते दोघांपासून असे दुरावलेलेच राहतील? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.